नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 26 जुलै त्या दिवशी अकोल्यातील बाळापूरमध्ये फार मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला होता. हा पोलीस बंदोबस्त नाक्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता. का? त्या ठिकाणी नेमकं काय होतं? तर त्या ठिकाणी होते म्हणजे बाळापूरमध्ये होतं एका मुलीचे अंत्यविधी. अंत्ययात्रा त्या मुलीची निघणार होती. ही मुलगी 42 दिवस कोमामध्ये होती आणि 42 दिवस कोमात राहून मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर 25 जुलैला तिची प्राणज्योत मालवली आणि 26 जुलैला तिचा अंत्यविधी होता. एका सामान्य मुलीच्या अंत्यविधीसाठी एवढा मोठा पोलीस बंदोबस्त का लावण्यात आला, हा प्रश्न सर्वांना पडलेला असेलच. पण बाळापूर शहरातील प्रत्येक नागरिकाला याची जाणीव होती की एवढा मोठा पोलीस बंदोबस्त का. या मुलीचा मृत्यू आत्महत्या केल्यामुळे झालेला होता. आत्महत्या केली, त्यातून 42 दिवस कोमात राहिली आणि मग तिचा मृत्यू झालेला होता. मग बंदोबस्त कशासाठी? कारण या अंत्यविधीला मोठा जनसमुदाय येणार हे पोलिसांना माहिती होतं आणि पोलिसांना हेही माहिती होतं की या जनसमुदायाचा कोणावर तरी रोष आहे आणि तो रोष पोलिसांवरच आहे. पोलिसांवर असलेला रोष, त्या मुलीचा झालेला दुर्दैवी मृत्यू, यामुळे काही अघटित घडू नये यासाठी हा सगळा पोलीस बंदोबस्त लावलेला होता. ही मुलगी कोण होती? कशामुळे तिने आत्महत्या केली? आणि पोलिसाचं यामध्ये काय योगदान आहे आणि पोलिसाचं यामध्ये काय कनेक्शन आहे, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत. पवन वडगावे हा पोलीस कॉन्स्टेबल. पवन हा मूळचा नांदेडचा. काही वर्षांपूर्वी पोलीस दलात त्याची हेड कॉन्स्टेबल पदी निवड झाली. काही अन्य ठिकाणी ड्युटी बजावल्यानंतर त्याची बदली 2024 मध्ये अकोल्यातील बाळापूरमध्ये झाली. बाळापूरमध्ये तो हेड कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला. पवन एकटाच बाळापूरमध्ये ड्युटी जॉईन करण्यासाठी आलेला होता, त्यामुळे तिथे तो कोणालाही ओळखत नव्हता. म्हणून मग त्याने राहण्यासाठी जागेचा शोध घ्यायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी विचारलं, बऱ्याच ठिकाणी त्यांनी चौकशी केल्यानंतर त्याला कळलं की आपल्या पोलीस स्टेशन जिथे आपली ड्युटी आहे त्या ठिकाणचे काही कॉन्स्टेबल्स हे एका हॉस्टेल टाईप, म्हणजे ज्या ठिकाणी अनेक खोल्या आहेत अशा एका ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहतात, तिथे आपली सोय होऊ शकते. पवनने त्या कॉन्स्टेबल्सला कॉन्टॅक्ट केला, त्यांना रिक्वेस्ट केली की माझी व्यवस्था करून द्या आणि त्याच ठिकाणी त्याने स्वतःच्या राहण्याची व्यवस्था केली. या भाड्याने दिलेल्या खोल्यांच्या काही अंतरावरतीच त्या खोल्यांचे घरमालकही राहत होते. घरमालक आहेत, आपले भाडेकरू पोलीस कॉन्स्टेबल आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये बोलणं, बसणं, भेटणं वगैरे सगळं होत होतं. या घरमालकाची एक मुलगी होती. ती मुलगी सुद्धा घरीच असायची, जाता येताना तिथनं दिसत होती. अशा वेळी या पवन वडगावेची नजर त्या मुलीवरती पडली. मुलीवरती नजर पडल्यानंतर त्याने आधी ओळख करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने प्रयत्न करून तिचा मोबाईल नंबर मिळवला. मोबाईल नंबर मिळवल्यानंतर पवनने व्हॉट्सॲपवर त्या मुलीला काही मेसेजेस केले. सुरुवातीला या मुलीने त्या मेसेजेसकडे लक्ष दिलं नाही, त्याकडे काही प्रत्युत्तर त्याला दिलं नाही. काही दिवसांनी तो सारखा मेसेज करायला लागला. काही दिवसांनी तिने प्रतिसाद दिला. प्रतिसाद दिल्यानंतर मग पवनने तिच्यासोबत गोड गप्पा मारायला सुरुवात केला. ती मुलगीही त्याला रिस्पॉन्स देत होती. गप्पांमधनं मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर पवनने तिला सांगितलं की मला तू खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, पण सध्या तू 18 वर्षांची नाहीयेस, तू 18 वर्षांची झाली की आपण लग्न करूया. मुलगी प्रभावित झाली, तिलाही पवन आवडायला लागला आणि मग त्यांची प्रेमकथा सुरू झाली. पवनच्या घाणेरड्या उद्दिष्टांची या मुलीला अजिबात कल्पना नव्हती. पवनने तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्याशी हळूहळू जवळीक साधत तिच्यासोबत शरीर संबंध ठेवायला लागला.
त्या मुलीने सुद्धा नकार दिला नाही. ती पवन जे म्हणेल तेच करत होती, कारण तिला विश्वास होता की याने तर आपल्याला लग्नाचं प्रॉमिस केलेलं आहे, लग्नाचं वचन दिलेलं आहे, त्यामुळे लग्न आपलं ह्याच्याशीच होणार आहे, त्यामुळे काय हरकत आहे. अशा ह्याच्यातून तब्बल 2 वर्ष या पवनने तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. 18 वर्षाची मुलगी झाली. 18 वर्षाची झाल्यानंतर ती वाट बघू लागली की पवन लग्नाचं केव्हा काढतो, आपल्याला लग्न करायचंय. तिने दबक्या आवाजात कधी कधी पवनजवळ लग्नाचा विषय काढला, पण पवन तू अजून लहान आहेस, आपण करूया नंतर, यावर नंतर बोलू, असं माझी अजून ड्युटी चालू आहे, करिअर अजून मोठं व्हायचंय, अशी उडव्याउडवीची उत्तरं देऊन तो लग्नाचा विषय टाळू लागला. आणि जेव्हा या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा सुद्धा पवन तिचा शारीरिक फायदा घेत होता. काही दिवसांनी पवनने परत एकदा तिला भेटायला बोलवलं. या भेटीत या तरुणीने स्पष्ट विचारलं की तू लग्नाचं काय करणार आहेस, आपण लग्न कधी करायचं. तेव्हा या पवन वडगावेचं खरं चित्र समोर आलं आणि पवनने तिला स्पष्ट सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, आपलं लग्न होणार नाही. इतका जोरदार धक्का त्या तरुणीला बसला, कारण तिने या लग्नाच्या वचनावर विश्वास ठेवूनच आपलं सर्व काही या पवन वडगावेच्या स्वाधीन केलेलं होतं. पण यातून निष्कर्ष काहीच निघाला नाही. मग या तरुणीला जोरदार धक्का बसला, मानसिक धक्का बसला. ती एकटी वेळ घालवू लागली, फारशी कोणाशी बोलत नव्हती, नाराज आणि डिप्रेशनमध्ये राहू लागली. अशातच एके दिवशी जूनमध्ये 13 जूनला तिचे आई वडील हे शेगावला गेले होते. शेगावला आई वडील गेले, मुलगी एकटीच घरी होती. संध्याकाळनंतर आई वडील घरी आले. त्यांनी दार वाजवलं, पण दार कोणीच उघडलं नाही. मग त्यांना शंका आली आणि त्यांनी प्रयत्न करून दार तोडलं आणि घरात शिरले. घरात गेल्यानंतर त्यांना जे दिसलं ते हृदय पिळवून टाकणारं होतं कुठल्याही आईवडिलांसाठी. ही तरुणी पंख्याला गळफास घेऊन त्यावर लटकलेल्या अवस्थेत होती. अर्थात तातडीने आईवडिलांनी आधी तिला खाली उतरवलं आणि बघितलं तर तिचा श्वास चालू होता. त्यांनी तातडीने तिला एका खासगी रुग्णालयात नेलं. खासगी रुग्णालयात तिला ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून तिच्या आईवडिलांना सांगितलं की ती जिवंत आहे, अजून तिचा मृत्यू झालेला नाहीये, पण गळफासाच्या झटक्याने मानेतनं तिच्या मेंदूत रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ज्या असतात त्या तुटून गेलेल्या आहेत, त्या डिस्ट्रॉय झाल्या आहेत, त्यामुळे ती कोमात आहे. तिचे हात पाय पूर्ण शरीर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हतं. तिला हालचालही करता येत नव्हती. तिचा फक्त श्वास चालू होता. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही हिच्यावरती घरीच राहून उपचार होऊ द्या, हॉस्पिटलमध्ये ठेवणं काही फारशा फायद्याचं नाहीये, सर्व व्यवस्था घरी करता येईल. 5 ते 6 दिवसांच्या उपचारानंतर तिला घरी आणण्यात आलं. घरी आणल्यानंतर आईवडिलांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता की आपल्या मुलीने असं केलं का बरं. आधी ते तिच्या उपचाराच्याच काळजीत होते, पण त्यानंतर ते विचार करायला लागले की आपल्या मुलीने असं पाऊल कशामुळे उचललं असेल. त्यांनी मैत्रिणींना विचारणं, कॉलेजेसमध्ये विचारणं, गल्लीत ओळखीच्यांमध्ये विचारणं, सगळीकडे त्यांनी चौकशी सुरू केली, पण कोणाला काहीही माहिती नव्हतं, कोणाला काहीच कळेना. शेवटी आईवडिलांना अचानकपणे सुचलं की आपल्याला हिचा मोबाईल चेक करायला पाहिजे, मोबाईलमधनं काही क्लू मिळतोय का ते बघूया. त्यांनी मोबाईल घेतला. मोबाईल लॉक होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर आईवडिलांना मोबाईल अनलॉक करता आला. अनलॉक केल्यानंतर वडिलांनी व्हॉट्सॲप ओपन केलं आणि इथेच त्यांना आणखी मोठा धक्का बसला. व्हॉट्सॲपमध्ये पवन वडगावे सोबत केलेली सर्व चॅटिंग दिसून आली. साधारणपणे तब्बल 2 ते 2.5 वर्ष हे चॅटिंग करत होते आणि त्यातून तिच्या वडिलांना आपल्या मुलीसोबत काय झालंय हे सगळं कळलं. पवन वडगावेनी तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवले, तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिचा शारीरिक फायदा उचलला. ही गोष्ट तिच्या वडिलांना क्लिअर झाली आणि त्यातूनच आपल्या मुलीने गळफास घेतल्याचं त्यांना आढळून आलं. तोपर्यंत हे सगळं होईपर्यंत, म्हणजे मुलगी हॉस्पिटलमधनं घरी परत येईपर्यंत पवन त्यांच्याच रूममध्ये राहत होता आणि हा सगळा तमाशा अतिशय निर्लज्जपणे बघत होता. वडिलांना सर्व करताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा निर्णय घेतला आणि हे त्या
पवनला कळलं की हे हिचे वडील आता आपण ज्या ठिकाणी ड्युटीवर आहोत त्याच पोलीस स्टेशनमध्ये आपल्याच विरोधात पोलीस तक्रार देणार आहेत. पण त्यांनी तक्रार देण्याच्या आधीच पवनने सुट्टी टाकली आणि तिथून तो फरार झाला. मुलीचे वडील पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्यांनी तक्रार दिली, पण इथे सुद्धा घोर निराशा त्यांच्या हाती आली. पोलिसांनी तातडीने तात्काळ ॲक्शन घेतली नाही असं मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे. त्यांनी बराच वेळ काढूपणा केला. तिच्या वडिलांचं असं म्हणणं होतं की ज्या पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार दिली त्याच पोलीस स्टेशनमध्ये हा पवन वडगावे ड्युटीसाठी होता. पोलिसांशी त्याचे हितसंबंध असल्यामुळे पोलीस कुठल्याही प्रकारचं ॲक्शन घेत नाहीयेत असं ते म्हणाले. इकडे घरी आणलेल्या त्या तरुणीची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. मृत्यूशी तिची अतिशय चिवट झुंज चालू होती. पण शेवटी 25 जुलैला तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू होताच एव्हान शहरभर हे सगळं प्रकरण पसरलेलं होतं. तिचा मृत्यू होताच शहरातील ओळखीचे नसलेले अनोळखी सर्व लोक मुलीच्या घरी जमायला लागले. मोठा जनसमुदाय तिथे जमला. सर्वांमध्ये तीव्र संताप होता. पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप होता, कारण एका पोलिसांनीच या मुलीचं आयुष्य खराब केलं होतं आणि तक्रारीवरती पोलीस कुठलीही कारवाई करत नव्हते. त्यामुळे लोकांचा संताप पोलिसांना सुद्धा समजला. म्हणून 26 जुलैला तिच्या अंत्ययात्रेच्या वेळी बाळापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. तिच्यावरती अशाच दुःखद दुर्दैवी वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पण त्यापेक्षा दुर्दैवी आणि दुःखाची गोष्ट ही आहे की हा पवन वडगावे अजूनही फरार आहे, ताब्यात आलेला नाही सध्यापर्यंत तरी. मित्रांनो, एका मुलीला कशा प्रकारे भूलथापा देऊन बळी पाडायचं, तिचा शारीरिक फायदा उचलायचा आणि नंतर लग्नासाठी नकार द्यायचा. आधी लग्नाचं आमिष दाखवायचं, फायदा उचलायचा, नंतर लग्नासाठी नकार द्यायचा. ही अतिशय दुर्दैवी घटना अकोल्यातील बाळापूरमध्ये घडलेली आहे. पोलीस ज्यांच्याकडे आपण आपल्या रक्षणाची जबाबदारी दिलेली आहे, ज्यांच्यासाठी पोलिसांना आपणच भरलेल्या टॅक्समधनं पगारी दिल्या जातात, ते मात्र अशा पद्धतीने जर आपल्याच मुली बहिणीचा जसा गैरफायदा उचलणार असतील, यापेक्षा संतापजनक आणि वेदनादायक दुसरी कुठलीही गोष्ट नाही. घरच्यांची त्या मुलीच्या मागणी आहे की पॉक्सो अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि तातडीने त्याला ताब्यात घेण्यात यावं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की पवन वडगावेला शोधण्यासाठी, फरारी पवन वडगावेला शोधण्यासाठी 40 पोलीस हे सर्वत्र महाराष्ट्रभर रवाना करण्यात आलेले आहेत. त्याचा शोध सुरू आहे. अपेक्षा करूया त्या नराधमाला लवकरच अटक होईल आणि त्याला कडकातली कडक शिक्षा होऊन त्या दुर्दैवी अंत झालेल्या मुलीला न्याय मिळेल. आपणही आपल्या प्रतिक्रिया या सर्व प्रकरणावरती व्यक्त करू शकता. कमेंट करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.